तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल MSRTC वरती। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोंदिया बुलढाणा या बस शेड्यूल विषयी माहिती सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, गोंदिया बुलढाणा हा शेड्यूल गोंदिया आगार भंडारा विभाग ऑपरेट करत होता आणि ही बस गोंदियावरून गोरेगाव, सडक अर्जुनी, साकोली, लाखनी, भंडारा, नागपूर, कोंढाळी, तळेगाव, अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, खामगाव मार्गे बुलढाणा जाते। आणि या मार्गे गोंदिया ते बुलढाणाचे डिस्टन्स जवळपास 532 किलोमीटर आहे। आणि हा गोंदिया बुलढाणा शेड्यूल आधी एक रेग्युलर शेड्यूल होता, परंतु जसे की तुम्हाला माहित आहे बाकी आगाराचे सुद्धा बसेसच्या कमतरतेमुळे काही शेड्यूल बंद झाले। तसेच गोंदिया आगाराचा हा शेड्यूल सुद्धा बसेसच्या कमतरतेमुळे काही वर्ष आधीच बंद करण्यात आला आहे। पण यावर्षी गोंदिया आगाराला नवीन बसेस मिळाल्यामुळे यावर्षी उन्हाळी हंगाम जादा वाहतूक अंतर्गत गोंदिया आगाराने हा गोंदिया बुलढाणा बस शेड्यूल पुन्हा चालू केला होता। पण आता ही बस बंद आहे। हा एक जादा शेड्यूल होता। पण या व्हिडिओमध्ये जे आहे तुम्हाला या शेड्यूल विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे, या बसचे तिकीट आणि टायमिंग वगैरे। इन फ्युचर कधी जर हा शेड्यूल पुन्हा चालू झाला जादामध्ये किंवा रेग्युलरमध्ये, तर जास्त चान्सेस आहे की ही बस याच टायमिंगनुसार चालू शकते। त्यामुळे जे आहेत या शेड्यूल विषयी संपूर्ण माहिती जे आहे ते या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि ही बस पुन्हा जर कधी चालू झाली तर पुन्हा या शेड्यूलचा व्हिडिओ येईल, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा।